चमचमीत झणझणीत असा ब्रेड मसाला आज आपण करणार आहोत। करायला सोपी रेसिपी आहे, मॅगीपेक्षाही लवकर बनवून तयार होते आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। बायका तर सहजच बनवू शकतील, पण पुरुष मंडळीसुद्धा सहज बनवू शकतील, इतकी सोपी रेसिपी आहे। तर आता 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। कांदे आपल्याला जितके शक्य होईल तितके बारीक कापून घ्यायचे आहेत। कधीही कोणत्या रेसिपीसाठी जर तुम्हाला कांदे बारीक कापायचे असतील ना, तर कधीही असे आडवे कांदे कापायचे, म्हणजे खूप जास्त बारीक कापल्या जातात। तर आता हे दोन्ही कांदे आपण छान बारीक एकदम कापून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत। हे मिरच्यासुद्धा आपल्याला एकदम बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता। तर दोन्ही हिरव्या मिरच्या आपण एकदम बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। सोबतच आपल्याला 2 लाल मिरच्यासुद्धा लागणार आहेत, ते सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत। फक्त इथं रेसिपी छान दिसावी म्हणूनच मी इथं लाल मिरच्या वापरल्या आहेत। तुमच्याकडे नसतील, नाही वापरल्या तरी पण चालतील। आता दोन्ही लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। थोडंसं स्वच्छ धुतलेल्या कोथिंबीरसुद्धा मी कापून घेतला आहे। कोथिंबीर देठासहित घ्यायचं आहे, म्हणजे चव छान येते या ब्रेड मसाल्याला। तर आता कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर कापून झालेला आहे। तर एका बाउलमध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत। अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि धने पावडर मिक्स केलेला, आणि पाव चमचा गरम मसाला, एकदम छोटा चमचा असतो ना त्याच चमच्याने पाव चमचा गरम मसाला, आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथं हळद वापरायची नाही, बिना हळदीचंच ब्रेड मसाला आपण करणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्येच आपल्याला 2 अंडी टाकायचे आहेत, आणि जास्त मसाल्याचा वापर नका करू। खूप कमी मसाले वापरून सुद्धा खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते। आता 2 अंडी फोडून घेतले आहेत। पुन्हा आपल्याला व्यवस्थित हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। आणि हो, खरं सांगते, इतकी भारी ही रेसिपी बनवून तयार झाली होती ना, तुम्ही ही सॉससोबत खाऊ शकता किंवा अशीसुद्धा खूप भारी लागते, नुसतीच खाऊ शकता, खूप भारी लागते। कारण आपण भरपूर याच्यात मसाले वगैरे टाकलेले आहेत, म्हणून खूप छान ही रेसिपी बनवून तयार होते। आणि तुम्ही ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता, किंवा संध्याकाळची जी 4 ते 5च्या दरम्यान हलकीशी भूक लागते ना, त्या टायमाला सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता बनवून, किंवा स्वतःही खाऊ शकता। खूप भारी होते, नक्की करून बघा। आता हे व्यवस्थित फेटून झालेलं आहे, बघू शकता। तर इथं मी 3 ब्रेड घेतले आहेत। तर ब्रेड एकदम ताजे ब्रेड होते, म्हणून मी इथं ना काठासहित ब्रेड वापरत आहे। इथे एक टिप्स सांगते, जर शिळ्या ब्रेड असतील ना तर ओळखायच्या कशा, किंवा ताज्या ब्रेड असलेल्या ओळखायच्या कशा। शिळ्या ब्रेड असतात ना, त्याला खूप सारे असे क्रॅक पडतात त्या ब्रेडला, किंवा ते तुटून पडतात, तर समजायचं की त्या ब्रेड शिळ्या आहेत। आता हे एकदम ताज्या ब्रेड असल्यामुळे मी काठासहित वापरले आहेत। तरी जर तुम्हाला काठा काढायचे असतील तर तुम्ही काठा काढून सुद्धा ब्रेड वापरू शकता। आता ब्रेड आपण छान कापून घेतलेले आहेत, तर बघू शकता। आता नॉनस्टिकच्या पॅनमध्ये 1 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे, आणि तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। खूप कमी तेल लागते या रेसिपीला। जर तुम्हाला लोखंडी तव्यावर बनवायची असेल ना ही रेसिपी, तेल थोडं जास्त लागते। नॉनस्टिकच्या पॅनमध्ये तेल थोडं कमी लागते। तर आता 1 चमचा तेल छान टाकलं होतं आणि गरम करून घेतलं आहे। आता ब्रेड घ्यायचे आहेत। ब्रेडवर हे जे आपण अंड्याचं बॅटर बनवलं होतं ना, ते थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे, आणि एक साईड आपल्याला ही ताव्यावर टाकून घ्यायची आहे, आणि दुसऱ्या साईडवर सुद्धा थोडं थोडं हे अंड्याचं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित एक साईड छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। एक साईड व्यवस्थित भाजली की दुसरी साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे, आणि दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे। तर थोडंसं दाबून भाजायचे, म्हणजे कधी कधी आतमधून अंडं ना कच्चं राहू शकते, म्हणून थोडंसं व्यवस्थित भाजून घ्या दोन्ही साईड। आता बघू शकता, मस्त अशा दोन्ही साईड छान खमंग भाजलेल्या आहेत। सगळ्या ब्रेड याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, थोडं थोडं तेल टाकून। तर मस्त अशी चमचमीत एक ब्रेड मसाला आपला तयार आहे, नक्की ट्राय करा। ओके, बाय।